जय जय रामकृष्ण हरी मंडळी. काही कारणामुळे आपले व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पडू शकले नाही, त्यासाठी मी आपल्या सर्वांची मनापासून क्षमा मागतो. इथून पुढे आपले व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला दिसत राहील. आपले अभंग क्रमांक 1 ते 60 पूर्ण झाले आहे आणि त्याचे अर्थही आपल्याला समजले आहेत. आता आपण पुढल्या अभंगास सुरुवात करूया. अभंग क्रमांक 61. मैत्र केला महाबळी काम नये अंत काही, आधी घेरे रामनाम सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करा, धन मिळविले कोडी काय घेतले न सोडी, काम नये हा परिवार सैन्य लोक बहु फार, तव वरी तुमचे बळ जव आला नाही काळ, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. संत तुकाराम अभंग क्रमांक 61 मध्ये सांगतात की, महाबलवान मित्र जोडलेस तरी ते अंत, काली उपयोगी पडत नाही तेव्हा मृत्यू, येण्याआधी रामनाम संपत्ती तू जमवून ठेव, रामनामाची संपत्ती नसेल तर यम काल करा दांत खाईल, धन संपत्ती कितीही मिळवली तरी कालाचा आघात हा होणारच आहे. तुझ्याजवळ सैन्य परिवार नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार. तोपर्यंत तुझी शक्ती कामिकवरील. तुकाराम महाराज म्हणतात, अहो बापांनो, 84च्या फेरा चुकवण्यासाठी तुला रामनामाचे साधन जमवले पाहिजे. अभंग क्रमांक 62. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्यांदे, तुका म्हणे पुढा घाना जंतुईसी मुडा. श्री संत तुकाराम महाराज अभंग क्रमांक 62 मध्ये सांगतात की, जीवनात सुख हे फार थोडे असते, दुःख मात्र पर्वताये वडे असते, ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन संत सहवास आवश्यक असतो. मानवाच्या आयुष्याची अर्धी वर्ष रात्री झोपण्यात जातात, बाकीचे बालपण म्हातारपणात आजारपणात जातात. तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म मृत्यूच्या घाण्यामध्ये तू बैलासारखा फिरत राहशील. कानडीने केला मराठा प्रतार, एकाचे उत्तर एक न येई, तैसे मज नको करू कमलापती, दैया संगती संजनाची, तिने पाचारिले इलबा मनो, एरू पळे आन झाली आता, तुका म्हणे एरा एरा जे विचित्न तेडे वाडेसी न सुखापोटी. श्री संत तुकाराम महाराज अभंग क्रमांक 63 मध्ये सांगतात की, एका कानडी भाषा बोलणाऱ्या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला. त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याने विपर्यास निर्माण होत असे. तशी माझी स्थिती हे कमलापती तू करू नकोस, मला संत सहवास घडू दे. त्या कांडी स्त्रीने त्याला इल्बा इकडे या म्हटले. त्याने बा म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते. अभंग क्रमांक 64. बोलायाच्या त्यांशी नको संबंध मानसी, जया घडली सत निंदा तुझं विसरून गोविंदा, जो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड, तुका म्हणे देवा तुझ्या दुरी मज ठेवा. श्री संत तुकाराम महाराज अभंग क्रमांक 64 मध्ये सांगतात की, जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांच्या माझा संबंध येऊ नये. हे गोविंदा, जे तुला विसरतात ते संतांची अशा निंदा. नास्तिकांचे तोंड पाण्याची देखील माझी इच्छा नाही. असे लोक माझ्या दृष्टीस पडू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव. अभंग क्रमांक 65. ते जाळीले तांदूळ काम क्रोधित ऐसीचे खळ, कार्य सेनलासी वाउगा न भजता पांडुरंगा, मान दंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान, वाटिले ते धन केली अहंता जतन, तुका मनरे चुकले वरम केले अवघाचे अधर्म. श्री संत तुकाराम महाराज अभंग क्रमांक 65 मध्ये सांगतात की, हे साधका, समाजात कर्मकांडाला महत्व देणारे तील तांदूल यज्ञ करून तू होमामध्ये जालतोस, पण स्वतःच्या स्वभावातील
काम क्रोधादी शत्रू मात्र तू तसेच ठेवतोस. यज्ञागादी कर्मकांडामध्ये व्यर्थ का स्ताला शिणून घेतोस. त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करत नाहीस? समाजात मानसन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठण विद्याध्ययन करण्याचे कृत्य तू करतोस. तीर्थाटन करून स्वतःविषयी अभिमान वाढविलास. दानधर्म करून आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करून अहंकार बाळगलास. तुकाराम महाराज म्हणतात की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे. संपूर्ण अभंग ऐकल्याबद्दल मंडळींचे खूप खूप धन्यवाद.